बाजारी जातात. मातुऱ्या बाजारी जातात. मातुऱ्या बाजार म्हटल्यावर कंसाची नगरी, कंसाची नगरी. कोण आहे आपण? देव. त्या ब्रह्मांडाचा मालक म्हणजे मी कोण? ब्रह्मांडाचा मालक म्हणजे कोण? कृष्ण भगवान. तू. हा यो कृष्ण भगवान. हा. गरीब बायको सोड होते ना. तुला सांगितलं बायको नाही, पोर नाही मला. याला पोरा नाही. हा याला बायको नाही. बरोबर आहे. कृष्ण म्हणजे कोण? कोण? ब्रह्मांडाचा मालक. हा याला काही वस्तू चालत नाही. काही चालत नाही. बाजारातला खात नाही. बरोबर आहे. म्हणाला तर बोंबील खातो. बोंबील खातो. मी बोंबील खाणार आहे का? बोंबील खाणारा नाही. लगेच माठामध्ये हात घालतो. माठामध्ये हात घालतोय. लगेच माठामध्ये हात घालतोय. बरोबर आहे. लगेच शंभूड चाटतोय. शंभर खाणार आहे का मी? हो, शंभूड खाणारा नाही. दही दूध आणि लोणी. लोणी खाणार आहे. तिला हो. चेष्टा मस्ती करू नको. या मुलाच्या घराने सगळं गावी निघलेलं आहेत. निघलेले आहेत. आपण काय केलं पाहिजे? काय करायला पाहिजे? जाऊन आणि लपून बसून त्याचा पदराला धरायला पाहिजे. गवळणी हा. हात गुणवून तिथं चंदनाची झाड आहे. चंदनाची झाड आहे. आणि इकडे कळंबाची झाड आहे. कळंबाची झाड आहेत. ही त्यांची वाट आहे. हो, परंतु आपल्याला इथं लपून बसला पाहिजे. ऊन बसायला पाहिजे. आल्या का पदराला धरायचा. पदराला लगेच धरायचं. हा खाली बसा. ऊन खाली. खाली बसा तुम्ही. तुकडा. आज्या, मावशी. अगं, मला या गिऱ्हाईकाला पाहिजे. आज सुद्धा काही गिऱ्हाईक लागलं नाही. म्हणून आपल्या मालाचं ना पुकारत चला का? जेणेकरून पुकारत चला. चला. या दूर. कशाला बघतो मला हात धरला पावसे ते जात सगळं आला कुठून चालला कुठं त्याला नीट विचार. ए भाऊ तू कोणी गावीचा यात्र स्वतःला मात्र एवढं स्वत इकडे ये रे. हा, बोल. अरे भाऊ बोल. तू कोणी गाईचा? मी आता जर्सी गाईचा. कार्याला बहिरी आहे तू. तू काय म्हणली तिथं जाऊन? काय म्हणली? तू कोणी गायचं तू काय म्हणला? कोणी गाय? कोणी गायचं नाही का? टाकले ते टाकल्याचं कार्याला बहिरी आहे तू. अगं तुला असं म्हण तू कोणी गावीचा. हा तेच म्हणले कोणी गाईचा. ते जाऊ दे. तू कोणाचा कोण आहे तर तू कोणाचा कोण आहे? अरे भाऊ बोल. अरे दादा हा. तू आहे तरी कोणाचा कोंबडा रे? मी इथं सरपंच कोंबडा आहे. कोंबडा दिसतो का तुझ्या आईला मुंगाचा? मावशी जवळ आहे. तुझ्या तू
मावशीचं काम करणार हा. अरे यार, तुमच्या रस्त्यामध्ये हा रस्त्याला तुम्हाला जाऊ दे. असं? हा. आता बंद आहेत असं का? हा. हे बघा, तुम्हाला कोण म्हणतात? आम्हाला ओळख नाही पाळत नाही. अरे याला ओळखत नाही तुम्ही. अगं, हा कोण आहे? कोण आहे म्हणजे अगं, ओळख पाळत नाही, सोडा नाही, धारा नाही म्हणतात. नेहमी बाजारामध्ये फिरतो असं? मोठल्या मोठल्या जत्रामध्ये फिरतो हा. याला ओळखत नाही याला कोण म्हणतात? सावळी रंगाची कुत्री कोणाची अरे येडा. एवढे मोठे माणूसला कुत्री म्हणतो का? हा? अरे मुत्री तरी म्हणत जाय. तुम्ही काय म्हणत आहे? तुम्ही बळगी जायचा काय? अगं, हा, तेव्हा हे बघ, तुम्हाला कोण म्हणतात? तुझं नाव काय, गाव काय? तुम्हाला कोण म्हणतात? अच्छा नाव राज्यामध्ये उभे राहा. अख्ख्या राजा उभे राहा. अरे, रांजामध्ये उभे राहा. अगं, तू रांड. मला नको सांगास आम्हाला रांड. तू रांड असाल. अगं, तसा कान नको ऐकू. रांगात बाय 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 एवढं लय मचका तुझा येतो हा लय आ बाबा बाबा लय मचका आहे तुझा आ हा हा मर ना गपची मर ना रांगात राधा हा रांगामध्ये एवढं हा हा लागला बाबा डोळ्यावर जा अगदी वा तुम्ही साक्षात भगवंत असाल बरं तुमची जन्माची माहिती सांगा आणि तुमची जन्माची खूण सांगा अगं तू पदर घे ना त्याच्या बी डोक्यावर पदर नाही तर कशाला पदर थोडा बुवा मोकळा होता तर टाकून दिला होता थोडा टाकून दिला. नाही दिला बघतो. अगदी वा हा माझा लक्ष दे का वेळ घेऊ नको हा श्रीदेवी आया हेमा मालिनी माता अमरीशपुरी बाबा कादर खान बाबा अरे अमृतपुरी आणि कादर खान कशाला आणला तुम्ही मग तुम्ही मग काय दिसतात फिल्म मध्ये काम करतात फिल्म अगदी वा हा या बाळा काही बरोबर आहे हो तुमची जन्मती माहिती सांगा बाजारचा उशीर होते का बघा असं ना हरकत नाही हाय
अगं मला चुकीची क्षमा करा का मला माहिती असून तुझी थेटा केली निंदा केली त्याबद्दल देवा माझा रस्ता नका मला देवा माझा रस्ता मोका करा की मला अच्छा ना हो. देवा हो, राधा, राधा, राधा. अरे वा. तुमच्या यौवनाने राणी, माझ्या पडद्याखाली ग. राधा. असं देवा, हात पकडून तुमच्या बाजाचा रस्ता. अगदी वा. मी तुमची भक्ती केल्यावर माझा रस्ता मोका भेटेल मला अगदी वा. तुम्ही चंदनाच्या मुलगावरती बसा तुमची मी आनंदात मी भक्ती करते का असं नको. पेंड्या आता काय तुला आणलं त्याने राघव जवळ काय करतो अगदी वा पेंडा खाली बसला खाली बस. मग काय आणून आता वरती उठायचं नाही काय आणून खातो लाज वाटत नाही तुम्हाला अहो राधिकेचा माझा प्रेम आहे आणि तुम्ही काय करतात म्हणजे तुम्ही कळवा आम्ही बशी तुम्हाला सांगा मध्ये यायचं नाही तुम्ही आम्ही बी तर जुरू जुरू प्रियम करतो ना असं ना पदराला धरून पदराला धरून पदराला धरून पदराला हे काय तुमचं चावटपणा झालंय अगदी वा तुमच्या पेंड्याला न्यायामध्ये पदराला धरला आणि तुम्ही कुठं धरला का अगं माझ्या पदाला कृष्ण भगवान ते धरला तुम्ही काय धरलं का मग म्हणू कधी नाही कष्ट आलं काय धरू तो पदर असतो का आत्या माझ्यामध्ये पडली तर माझ्यामध्ये तुला पडावं लागल पण माझ्या पदराला धरलाय काय मग खाली बस पदराला
मी संगीत म्हणलं तू माझ्या मध्ये पडली तू पड खाली चाल ये पड पड ये पड 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 ये पड काय करतो 5 लिटर दूध पिणं मग तुला तुझी लाज वाटत नाही हा कशाला तिच्या नावावर लागतोय मला तवाय हैराण करती. अरे काय झालं मला नाही मारलं तिने भगवंता अगदी वा माझा नव्हतं तिकडं माझ्या पाठीमाग संत सत्यबाबा सगळ्यात गवळणी अगदी वा हा जाऊ दे मला असं ना काय म्हणून चाललं तर मावशी त्याला पाठवून दे असं हा काकत नाही देवा असं आपण जा देवाची भक्ती करा आणि रस्ता मोकळा करून मागा पटकन असं ना बरोबर जाते माघारी थांब बरं का? ते आवाज येवा. त्याला काय त्याने जायचं अरे पेजा मस्करी कशाला करतो ऐका म्हणाले तानाजी साबळे काक्षरवाले त्यांनी काय केलं 100 रुपये गंगाला बक्षीस केलेलं आहे चालू द्या अहो दादा तुम्हाला जाऊ देणार नाही असं ना तेव्हा जाऊ दे आम्हाला पण माझ्यारी अजिबात जाऊ देणार नाही अहो देवा आमच्या घरात कोण आवाशिवाय जाऊ देणार नाही. असं होय? हा. देवा चंदवनाच्या पलंग्यावरती बसा बर. आणि विश्राम झाला तुम्ही असं ना आम्ही तुमची भक्ती करते हरकत नाही हो.
सोंगाया त्याने 50 रुपये दिलेला आहे की ह्या गवळण म्हणजे ठासून ठुसून होईला पाहिजे. आता वरती यायचं नाही. हे बाबा तो पोरगा आहे ना तर त्याला मावशी मानी पाठवा. काय मावशी पाठवा. अरे तो मुलगा आहे. कोण मुलगा आहे तो. तुझे बास ना आणि फोटा काढ होते डोशी ना. अरे हा माझा मुगला आहे. अरे मुलगा आहे. डोशी ना फोटा काढत बसणार. फोटा काढता काढता पोट काढी दिलं. सावधपणा नाही कुठे तुझी.
आत्या ए बाय पक्की मुरसुड्या मोड आया व देवा बयाव बाये देवाव तिला सांगू हं, कंबर मोडी टाकशी कम बया कंबर मोडी टाकी दे नको व बाया बया नको व नको 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 का तुम्ही तर काय हो बया कतसनी बोलावते तुला कतसनी बोला ना व काय काम हो काय काम न वा हा थोडा मुसडा कजत आणस तू ते मापक बया बा आई नवतरणी हवीस तर कसं नाव हवीस नवतरले होते ना तर तुला ठगाली म्हणजे हे रस्त्याला जर चालल्या ना बया कुत्रा शकत ढोल माने मांग हवा आता इथं बाय अशी वच वच करत आणि जेव्हा नवतरणी हवीस तर अशी बेकार वतू ना कार्य बया मला बी दोन एक दे नाव चले हा रात नाही येतोस काय आला हा मानाव तुला वर कोणतो हाय चालत पाहू तर माना वर माना बरे भानगडी जाऊ दे हा बया हा हा देवाकडे जा हा आणि देवाजवळ परवानगी मागून मागेल देवाजवळ परवानगी मागून या काय सांगायचं आवाज काय सांगितलं नाही आली मला परवानगी दे जाऊ दे बाजारी असं हो चालेल लवकर या हा तुम्ही थांबा अमय मागं थांबू मी त्याच्या मागून हा येतो. हा चालेल ना हा देवा हा गाई सारखी चरत आली मला रसा द्या देवा दोन एक पेंड्या खाली म्हणजे गाय सारखी चरत आली अरे गाय सारखी दंड आले अशा सगळ्याची जरा दादा नका मावशी माझ्यासारख्या पापराला तुला रजा देता येणार नाही तुझ्यासारख्या पादऱ्याला अरे पामर भटला मी म्हणजे बांबऱ्याला मन अरे पेंड्या इकडे इकडे हा. ह्या मावशीकडे तुला काय बघायचं ते वागून घे असं ना हा मी मागे जाते जा 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 तुने आहे ना मावशी मारी आता मुळे मावशी फुकळा हाक नावाची खागवशी मला ना जसा राधानी देवाला खुसू खुसू कर दिला ना असा मलाही खुश कर दे लगेच तुला रजा दे दाजीस हा मग पुराला हा पक्की खुसू खुसू करा पण आता जरा टाइम होईल का खुसू खुसू आता ते देवाला खुश के तर मलाही खुश करू आपण मस्त करी गाणं लाव एक गाणं? मस्त गवळण गवळण हा बरं, एक गवळण आवडलं का तुला आवडाजी आता थांब नाही. ले, तुला लावा मला लावा लावा जाऊ शबास असं लगेच लावा होतं काय तर सुरत चालू हा ना हा लाव, लाव. अरे मोठे मोठ्या पाला रे पुणे आहे ना भानाट्या पुणे तर आता काही दिवाळी ना गाणं लावायचं असं दिवाळी ना गाणं मस्तपैकी गौरव सांगितलं हा देव ना गाणं देव ना पोट सांग तुला दिशा नाही होता आता तर मला भराय नाही तू बची गेस हा ना तू काय होईल या नट तुने गाणं भरायचं हकाला आपल्या होती ये हाय तर भाया सणा होती हाय बिनी डोंगर देव ना डोंगर देवलानी हा मस्त लाग गौरव गवळण हा मराठी
भाजली जेवाय बसला जेवायला सासू पाजली कोण सांग सासू पाजली तू कशाला हिरो आणि कशावा बोमलाची भाजी हा. तव्यावर भाजली आणि जवाई बसला जेवायला सासू लागली लाजली ना सांगा सासू पाजली तुला बा सांग सासू पाजली दुसरी लाव दुसरी मोठी लाव. दुसरी हा गरबा 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 इकडं काय नागलीनं उडीत पिकता नागलीनं शितोळीनं बेंदरीनं ऐकायला गुजराती शक्की ना डांगी सकी ना डांगी व कोणी मग नागलीनं वरीनं शितोळीनं बेंदरी डांगी सकी रो हो ना तर ते मग या नागल्यावर या नको ना टाकस दुसरी मस्त ना एकदम फुसका काय मस्त ना आता तू तुला गरबा हा चाल देवी ना वारा आहे तो है ना देवी ना नाव ताई गरबा ना तू ते गरबा हा कोणच्या नगी थांब लेख लोक थांब रे मला जीव जाण तो नागिनाने मोठी खालून गुजरातहून आणि हाय गुजरातहून लगेच कुठं शिरणी काय जेवण हाय चरे मोठा होऊन निघणी हा काय रे ती मोठे चरे होऊन रे बरोबर बरोबर अन ना हा. तो पांडवाला घाट धरी हा अन हो घाट धरी न देऊन आता वावरून गौश हा तावतांग फुटीला फोडती जाय बरोबर लहरी लागली तर वावरून मशिरी काय रिटर्न अशा ना काय हरकत नाही देवा हा रजा दे चरण दे जय भोलेनाथ जय श्रीराम माझा नमस्कार आणि खरं मित्रांनो आज आपल्या भवानीच्या नावाच्या शेंदवड गावामध्ये यात्रा भरली आणि
मंत्र दिला सरपंच पोपटलाल भाई त्यांनी काय सांगले की आपल्या यात्रामध्ये गेल्या वर्षी काही धमक गमत नव्हती ठेवली तर त्याच कारणाने आंब्याच्या सालामध्ये या ठिकाणाला कार्यक्रम म्हणजे तमाशाचा आलेला आहे. तर मित्रांनो शांतती बाळगावी आणि शांतती ह्या कार्यक्रम पार पाडल्या पाहिजे सकाळीपर्यंत. तर तुम्ही शांतती घ्यावी शांतती बसावी अशी आमची अपेक्षा आहे आणि सर्व मंडळीला माझा सुस्वागतम सुस्वागतम. तर खरोखर मित्रांनो गणी गवळण झालेला आहे. आता लगेच आपण आता रंगबाजीला सुरुवात करणार. शांतती बाळगावी आणि शांतती तमाशा हेरावी. तर मित्रांनो आता माझे भवानीच्या निमित्ताने आणि यात्राच्या निमित्ताने आणि गावाच्या वतनीने आणि सर्व मंडळीच्या वतनीने या ठिकाणाला मी गावाच्या पाटलाला बोलून घेणार आणि गावाच्या सरपंचला बोलून घेणार आणि गावामध्ये यात्रा कशी शोभणार काहीतरी कार्यक्रम पाहिजे असे. तर मी आता बोलवतो. अरे पाटील हो राम 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 हो राम राम. अहो का तुम्ही कशाला बोलवला? अरे बाबा तुला काय माहित नाही का? अहो माहितच नाही ना मला. अरे आपल्या यात्रा कोणची आहे? हा हा म्हणजे शेडवड गडाची बरोबर माता होय 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 तिच्या नावाने ही यात्रा भरली असं ना. तर त्या सरपंचांनी काय सांगलं का शांताराम बाबू हा आम्हाला कार्यक्रम पाहिजे असा तमाशा तमाशा. अरे सरपंच अरे माहिती नाही का? अरे बाबा गावाची यात्रा आहे गावामध्ये तमाशा पाहिजे हा. तर त्याने काय सांगलं का शांताराम बाबू तो आला माझ्या गावामध्ये आम्हाला तमाशा पाहिजे हो. तर तुम्ही कुठेतरी तमाशाची शोध काढा असं ना. हा तुम्ही काही काळजी करायचं नाही असं का? आम्ही हो ना असं का? हा अरे तुम्ही तमाशा घेऊन या पैसा देणार मी आहे असं ना. हो पैसे देणार ना. अरे मी देणार हरकत नाही. त्या लोकांना तमाशा पण चांगल्या व्यवस्थेमध्ये तमाशा पाहिजे. हा चालेल चालेल. अहो कारभारी हा तुम्ही जागराला इकडे बोलून घ्या असे का? हा चालेल. अरे बरोबर काय करतो तू जरा बाहेर नमस्कार. राम राम. कसं? तुम्ही बाहेर अरे अरे झालं काय? उसळा करशी नको. अरे झालं काय तुला? तुझी बायकोच मला काय झालं घरी घ्याव हा. भावर गेले बायकोसनी काय मला सांगा काय बापजी हा तू येशी नको घरी का? आपले गोहला फुलचावी लिजास बरोबर. पण आमना बाईक माना नवरा हा बायकाच्या मागत या मधू भाऊ असं नाही चालणार. शपथ नाही का हा? अरे माझी बायको इतकी भोळी आहे ना कोण्यात बायका आता म्हणजे गड्याला एकच बागेऱ्या गोला एकच बायको बरोबर आहे. कोण धाकली समज हो हा. कोण वडील तुम्ही समज. अरे गावात इज्जत गावात राखायची बाहेर लोक असतात काल काढतो. काय बायकोच नको तुने बायकोच हा. माहिती आहे गाडी कठ बायकोच नाही कधी काय बरोबर आहे. मधू तू बोलला ना मी कबूल करतो. दोन बाया मला आहेत. दुसरी गोष्ट जाऊ दे आपल्याला इथं तमाशा आणायचा आहे. दाजी राम राम दाजी काय आई हा त्याची आई बरोबर आहे. हा ना. आईशी पुढं ना हा. आम्ही काही काही पका करतो काय मोहसाला हा बरोबर मोहमाईची बरोबर आहे. माझा मोह टोप्या असं आईश ने आली ना काय इज्जो न हा बरोबर आहे. काय काम का तुला सांगतोय तमाशा आणायचा तमाशा आणायचा तमाशावर हा गावाची यात्रा आहे. येत्रा मग तमाशा हा खरी गोट बरोबर लोक काय म्हणतात हा पकडल्यावरच तमाशा झाला झाला गेल्या साली झाला नाही नाही या गावामध्ये तमाशा झाला झाला नाही. नाही पकडले साली कोण आला कोण होता आला होता? आपले झालं होतं बरोबर आहे. कोण आला होता आपले आले आता त्या सरपंच आपल्याला सोपारी दिली होती बरोबर आहे. मग आता आपण तमाशा कसा पाहिजे कसा पाहिजे म्हणजे एकदम फेस्टिवल पाहिजे बरोबर आहे. चला. तर बाळू झालं बरोबर बाळूला जम ठेवून दे ना तुम्ही खाली बसा ना हा यायला हुशार. खाली बसा अरे शिव्या कशाला देतो?
भाजी विकायला. अरे बाळूराम, ए बाळूराम, तुझ्या आईला तो पद्धत एखादं मध्ये नसेल तू पाडवास.